गाईस, तर डीपी इकडे मला जर काय वडिलांकडून हवं असेल तर मी कसा मागतो हे इकडे सांगत आहे. चला तर बघूया तो त्याच्या वडिलांना कसा कन्व्हिन्स करतो. तर इकडे टीम बीचे सदस्य बसलेले असतात आणि तिथे जान्हवी देखील येऊन बसलेली असते. तर धनंजय सांगतो की माझे बाबा मला येऊन कसे म्हणतात माहितीये का, हे खातो, ते खातो, अंडी खातो, मटण खातो. अरे बघ रे, ते खाऊ नको, कसला झालाय बघ, ती पोट बघ, तू बघ. माझा मुलगा असून तू माझ्या वयाने 5 वर्षाचा डिफरन्स दिसायला लागलाय तुझ्यापेक्षा. तर एवढे यंग आहेत का तुमचे बाबा, असं इकडे अभिजित विचारतो. तर तो म्हणतो की परफेक्ट. तर अंकिता सांगते की परफेक्ट असे नाही, पण ते स्वतःला मेंटेन खूप ठेवतात. तर धनंजय सांगतो की नाही, ते परफेक्टच आहेत. आणि त्यानंतर इकडे सगळे शांत होतात. तर धनंजय सांगतो की माझं बाबांचं वय 65 आहे. पंढरीनाथ दादांपेक्षा ते फक्त 2 वर्षाने लहान दिसतील, म्हणजे त्यांचं 2 वर्षाचा डिफरन्स असेल. आणि स्किन टोन देखील त्यांचा सेम टू सेम आहे. ज्यावेळेस फोटो येतील ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन. तर अंकिता म्हणते की तुम्ही सगळ्यांनी फोटो आणले का? तर सगळेच म्हणतात की नाही अजून आणले. तर फक्त पॅडी दादानी आणलेला असतो. त्यानंतर धनंजय सांगतो की मला जर काही माझ्या वडिलांकडून हवं असेल तर मी कसं मागतो माहिती काय? तर अंकिता तू माझा बाबा. तर तो तिच्याजवळ जातो, त्यांचा शर्ट हातात घेतो. बाबा तुम्हाला सगळेच कपडे परफेक्ट बसतेत आणि आम्ही बस घातलं की हे असं ढगळं ढिगळं दिसतंय. आणि तुमचं बघा हे परफेक्ट. आई बाबांचं पोट थोडं कमी झालंय का ग? मग बाबांचा रिपीटेड डायलॉग असतो. मी सकाळी 4:30-5 वाजता उठतो. त्यानंतर 1 ग्लास लिंबू पाण्याचा त्यात लवंग बिवंग घालून पितो. त्याच्यानंतर तुझ्या आईला ते ग्रीन टी, चहा वगैरे मीच करतो. त्यानंतर 2 तास व्यायाम करतो आणि तुला मी खोलीत डोकावून बघतो, तर तू असं तांगडं वर करून झोपलेला असतोस. आणि मीच विचारतो तुला, चहा पिणार का? तू लाज मोड्यागत सांगतोस, "व्हय." आणि त्याच्यानंतर सगळेच असतात. आणि मग मी तुला चहा देतो आणि तू आरामात उठतोस. तर हे सगळं बाबांचं रिपीटेड डायलॉग आहे. त्यांना काहीही विचारलं ना, ते हेच सेम बोलतात. शक्यतो बहिणीच्या देखत बोलत नाही, नाहीतर ती अशी पंपची ॲक्शन करून दाखवते. बाबा पंप मारतोय, म्हणजे याचा अर्थ की त्याला कुठेतरी जायचं आहे आणि म्हणून तो तुमची एवढी तारीफ करतोय. मग ते विचारतात, "काय? कुठे जायचं आहे?" मग तो सांगतो की "हां, 2 दिवस गावाला जाऊन येतो की." मग बाबा सांगतात की "बरं ठीक आहे, जावा." तर अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी वापरून धनंजय त्याच्या वडिलांना कन्व्हिन्स करतो. तर त्याची ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.